सध्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर एफडीएच्या धाडी पडतात आहेत आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्न, त्यामध्ये दूध असतील, दुधापासून बनलेले पदार्थ असतील, भाज्या असतील, यावर मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो आणि कुठेतरी एफडीए कारवाई करत आहे. तुकाराम मुंडेंचं हे डिपार्टमेंट आहे आणि आपण बघतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये देखील जनजागृती झालेली आहे की आपण काय खायला हवं, काय नाही. आपण जर विदर्भाचा विचार केला तर दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आपण पाहिलेली आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात या धाडी पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये मिठाई असेल, दुधापासून बनलेले पदार्थ असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, याच्यावर मोठ्या प्रमाणात रेड जे आहे एफडीए कडनं टाकण्यात आले आहे. आणि या संदर्भात आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत. यामध्ये माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. एक चित्रपट येतोय द इंडियन म्हणून आणि त्यामध्ये या संदर्भात जे आहे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि नेमकं आता काय म्हणणं आहे नागरिकांचं, या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. काय सांगाल? सर्वात प्रथम मी तुमच्याकडे येते आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील, जसं पनीर आहे, दही, तूप वगैरे, यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ पाहायला मिळते आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, आपल्या देशामध्ये कायदा हा कडक होणं गरजेचं आहे? हो, कायदा होणं गरजेचं आहे, पण कुठेतरी कायदा होण्यापूर्वी पहिले तिथल्या दुकानदारांनीच या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. कारण की त्यांच्या पण घरी या वस्तू खात असतील तर मग त्यांच्या घरी पण हे भेसळ होतच असेल. आणि प्रश्न राहिला दूध, तूप आणि दुधाने बनलेले पदार्थ, तर हो, गरजेचं आहे. कारण आज आम्ही आपल्या घरी 2 दिवसाआड किंवा कित्येकदा तरी आपण पनीरशी रिलेटेड भाज्या बनवतो किंवा काही पदार्थ असते ते खातो. जर घरी म्हटलं तर आपण दुधाने पनीर बनवू शकतो, पण मोस्टली आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तर आपण पनीरशी रिलेटेडच भाज्या आपण ऑर्डर करतो. तर बाहेरचं मिक्स किती होतं, किती भेसळ हे आपल्याला माहीत नसते आणि त्यामुळे आपल्या शरीराशी खूप मोठा खेळ खेळला जातो आहे. कारण आता पहिलेच्या काळात दूध, तूप हे घरी बनल्या जात होतं आणि ते खूप चांगलं होतं, पौष्टिक होतं, त्याच्यामुळे आजार कमी व्हायचे. आता मात्र कुठला पण पदार्थ म्हटलं तर भेसळ होतेच. तर दुधामध्ये तर जास्त होते, कारण दुधाचं प्रमाण हे तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि झालं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात जे पनीर आज स्प्रेड होते हॉटेलमध्ये, घरोघरी, दुकानात, तर हे कुठून होत आहे? कारण दुधानी पदार्थ जेव्हा बनवतो तर ते एवढ्या क्वांटिटीमध्ये तर बनणं शक्यच नाही आहे, हे एकदम चुकीचं आहे. तर मग कुठे ना कुठे या पनीरमध्ये किंवा दुधानी बनलेल्या पदार्थात, जसं की तूप आणि पनीर बद्दल बोलते, तर नक्की भेसळ होतच आणि त्यामुळे आमच्या शरीरावर खूप परिणाम होतोय. म्हणून आम्ही पण ज्याप्रमाणे नागपुरात किंवा महाराष्ट्रात ही कारवाई केली जाते तुकाराम मुंडे थ्रू, तर ती एकदम योग्य आणि चांगली कारवाई. याच्या पुढे पण त्यांनी कोविड काळात बरंच नागपूरला सेफ ठेवलं होतं आणि कोविडपासून खूप इतरांची देखील सुरक्षा चांगल्या प्रमाणात झाली होती. तसंच आज त्यांनी हे पाऊल उचललंय, ते खूप योग्य आहे आणि कडक कारवाई केलीच पाहिजे, जेणेकरून नागरिकांच्या जीवाची धोका होणार नाही. तुम्ही पैसे तर बरेच कमवून घ्याल, पण शरीर कुठे कमवल्या जाईल किंवा शरीराची जपत कशी केल्या जाईल? तर ही खूप मोठी कारवाई करणं योग्यच आहे आणि तुकाराम मुंडे यांना खूप खूप सॅल्यूट आहे. त्यांनी खूप चांगलं हे कारवाईचं एक पाऊल उचललेलं आहे आणि सिनेमा माध्यमातून देखील घरोघरी हा मेसेज जाईल आणि कुठे ना कुठे भेसळ थांबवण्याचा प्रयत्न देखील होईलच. सध्या आपण बघतो आहे की संपूर्ण देशात जे आहे भेसळयुक्त अन्न आपण खातो आहे. सगळीचकडे म्हणजे दूध असू द्या किंवा खाद्यपदार्थ असू द्या, सगळ्याच याच्यात जे आहे भेसळ होत आहे. पनीर, दूध, मैदा, सगळ्याच गोष्टीत लगभग भेसळ बघायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या आरोग्यावर होत आहे. याच रिलेटेड जर बोलायचं झालं तर द इंडियन स्टोरी ही जी श्रेयस तळपदे यांची स्टोरी आहे, यात जागरूक बाप कसा असतो किंवा एका बापाने आपल्या मुलांना काय खायला प्यायला दिलं पाहिजे, जेणेकरून तो जो भेसळयुक्त जे अन्न आहे त्याचा परिणाम मुलांवर होणार नाही, यावर खूप चांगलं विवरण केलेलं आहे. आणि मलाही असं वाटतं की एक जागरूक पॅरेंट्स म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या पाल्यांना काय नेमकं खायला देतो आहे. आणि या संदर्भात जे आहे सध्या भारतात तरी एका कडक कायद्याची गरज आहे आणि तो शासनाने आणायला पाहिजे, मला असं वाटतं. तुकाराम मुंडे सर खूप चांगलं काम करत आहे. त्यांच्यासारखे महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 IAS अधिकारी आहे, जे की भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रशासकीय सेवा देत आहे. पण तुकाराम मुंडे सारखे अजून अधिकारी तर मला दिसतच नाही. एक फक्त जर तुकाराम मुंडेचाच विचार केला तर तेच मला ॲक्टिव्ह दिसतात, बातम्यांमध्ये सतत जागृत दिसतात. तर हे जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे बॉडी आहे, ती आपलं काम एकदम चांगल्या प्रकारे सांभाळेल आणि जनतेची काळजी घेईल. त्याच्यामुळे मृत्यू रोखता येईल आपल्याला. त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यावर कठोर कायदे बनायला पाहिजे. खूप गरज आहे याच्यामुळे. आज मी स्वतः शिक्षक पण आहे आणि शिक्षक असल्यामुळे
सकाळला मुलं माझ्याकडे येत असतात शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांसोबत आम्ही टिफिन खात असतो. तर पालक आजही भरपूर जागरूक नाही आहेत. हर शनिवारी किंवा हर वेळेस त्यांना पास्ता, नूडल्स आणि अशा प्रकारचे भेसळयुक्त जे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये मुलांच्या जीवाला हानिकारक बिस्किट्स. म्हणून पालक म्हणूनही आपण जागरूक व्हायला पाहिजे आणि ह्या जागरूकतेतून आपण लोकांना आणि समाजाला जागरूक राहून या भेसळपासून दूर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ही जी मूवी येत आहे किंवा ही जी शॉर्ट स्टोरी येत आहे या शॉर्ट स्टोरीला सर्वांनी पाहावं आणि अजून आपण जागरूक व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि पहिली गोष्ट तर पालक म्हणून मी म्हणेल की आपले जे मुलं आहेत ते दुधाशी रिलेटेड खूप जास्त पदार्थ सेवन करतात. पनीर झालं, चीज झालं. चीजचं प्रमाण तर एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की प्रत्येक म्हणजे चायनीज डिश आहे किंवा कुठल्या पण इटालियन डिश आहे हे चीजशिवाय बनतच नाही. तर मुलांचं अट्रॅक्शन खूप जास्त चीजकडे, पनीरकडे. आणि जे पण महत्त्वाचं म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहे ज्यांना ऑप्शन्स नाही आहे तर ते मोस्टली पनीर ऑर्डर करतात. तर लहान मुलांचं पनीरचं अट्रॅक्शन खूप जास्त आणि पनीरमध्ये सगळ्यात जास्त भेसळ. कारण कसं आपण जे शहरात राहणार गावात राहणाऱ्या लोकांना तर प्युअर मिळतं, पण जे शहरात राहणाऱ्या लोक जिथे दुधाचं उत्पादन होत नाही आणि जिथे होतं तिथे अर्ध्या प्रमाणात पाणीच आणि त्याच्यामध्ये दुधाचं उत्पादन एवढं सफिशियंट नसतं की ते एवढ्या शहराला पुरवतील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ होणं हे तर 101% सगळ्या लोकांना माहिती आहे. पण यामुळे काय होतंय ना की म्हणजे जे पण दूध उत्पादन करणारे लोक किंवा ज्यांच्याकडे दुधाचं प्रमाण असतं तर त्यांनी ऍटलिस्ट असं काहीतरी करावं की म्हणजे मुलांच्या हेल्थशी खेळल्या जाऊ नये. आणि आता कसं होतं ना की नाना तऱ्हेचे रोग उत्पादन होत आहेत. आणि पालक म्हणून काय सांगाल तुम्ही? पालक म्हणून आपण किती जागरूक असायला हवं किंवा आणि कायदे कसे असायला हवे आपल्या देशामध्ये? पालक म्हणून तर आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त समजावू शकतो. आणि कायदा म्हटलं तर कायदा सरकारशी रिलेटेड आहे. तर सरकारने कायदा स्ट्रिक्ट करायला हवा. जिथे पण भेसळ होतं तिथे रेट मारावी, तिथे त्याचं म्हणजे इन्स्पेक्शन करावं की काय कुठे कुठे किती प्रमाणात काय भेसळ केल्या जाते आहे. आणि जसं श्रीमान म्हणजे तुकाराम मुंडे जे जे करतात ते तर अगदी योग्य आहे आणि मुलांच्या दृष्टिकोनातून फारच उद्दिष्ट. त्यामुळे पालक म्हणून मी असंच म्हणेल की आपण मुलांना पण जागरूक केलं पाहिजे की कमीत कमी त्याचं सेवन करावं. जसं चीज आहे हे ते आहे हे खूप असं प्युअर नाहीच आहे. पण मुलांचं अट्रॅक्शन तिकडे तर त्यांना त्याचे गैरफायदे काय आहे की त्याच्याने काय होऊ शकतं किंवा असे योग्य ते व्हिडिओज दाखवून म्हणा किंवा तुम्ही स्वतः घरी पनीर तयार करून दाखवा त्यांना किंवा जे काही आहे तर जेवढं पालक स्वतः करू शकतील घरी आणि स्वतः बनवून खाऊ घालतील इतकं आपण करू शकतो. बाकी तर सगळं गव्हर्नमेंटच्या हातात आहे. जे काही आहे मोठ्या प्रमाणात जे काही कारवाई करायची आहे ते गव्हर्नमेंटची आहे. बस एवढंच म्हणून थँक्यू. हो, घेते. सुरू करू एक मिनिट कुठून सुरू करायचं काय बोलायचं? काय सांगशील तू? आज आपण बघतो आहे की द इंडियन स्टोरीमध्ये ज्याप्रमाणे दाखवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो की नक्कीच मोठ्या प्रमाणात आपल्या ताटात जे अन्न येतं त्याच्यामध्ये भेसळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पेशली आपण बघितलं की दूध असेल, आता आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर दुधावर देखील तुकाराम मुंडे यांनी रेड पाडलेली आहे. लाखो लिटर दूध जे आहे हे केमिकल युक्त होतं. पनीर असेल, दुधापासून बनलेले आणखीन काही पदार्थ असतील. काय सांगशील या मूवीला घेऊन आणि ज्याप्रमाणे आता जागरूकता होते आहे? तर मला असं वाटतं की ॲज अ इंडियन दुधाचे पदार्थ जे आहे ते आपल्याकडे खूप जास्ती प्रमाणात यूज होतात. आणि ॲज अन इंडियन मला असं वाटतं की आपण नागरिक म्हणून जागरूक राहायला खूप गरजेचं आहे. आपण काय पदार्थ घेतो आहे, आपण कुठून घेतो आहे ते पण कळणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणाले की तुकाराम मुंडे खूप ठिकाणी रेड मारतात आहे आणि खूप ठिकाणी इन्स्पेक्शन करून आपल्याला कळत आहे की कुठकुठ ठिकाणी भेसळ होते आणि कोणकोणत्या पदार्थात भेसळ होते. तर द इंडियन स्टोरी जी मूवी आहे मला असं वाटतं ती जास्तीत जास्त लोकांनी बघावी. कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल. ते आपल्याला गोष्ट कळेल की कुठे कुठे भेसळ होते आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी जागरूक राहणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आय थिंक मला असं वाटतं की आपली पण कुठेतरी एक आपलं पण कुठेतरी एक काय म्हणतात त्याला आपली पण जबाबदारी आहे की आपण किती जागरूक आहे आणि आपण त्या गोष्टीला किती सपोर्ट करतो आहे, आपण तुकाराम मुंडेला किती सपोर्ट करतो आहे. कारण आपण जेवढे जागरूक राहू तेवढंच आपण काय इनटेक करतोय कोणत्या गोष्टीचं ते आपल्याला जास्तीत जास्त कळेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी ती मूवी बघितली पाहिजे जेणेकरून आपण तेवढं जागरूक होऊ शकू. काय सांगशील का आपल्या देशातले जे कायदे आहेत ते कडक होणं किंवा जे कायदेशीर ज्या आपण म्हणतो की शिक्षा होणं ही कितपत गरजेची वाटते? शिक्षा होणं नक्कीच गरजेचं आहे. कारण
गोष्ट अशी आहे की भेसळ ही आपल्या हेल्थशी रिलेटेड आहे आणि मोस्टली असं मला वाटतं की समजा आपण अशा प्रकारचे पदार्थ सेवन केले तर आपल्याला फूड पॉयझनिंग अशासारख्या वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि ते आपल्याला जीवावर येऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींवर जास्तीत जास्त प्रकारे कारवाई करणं खूप जास्ती गरजेचं आहे. या रिलेटेड ज्या शिक्षा आहे त्या खूप जास्ती कडक होणं पण खूप आवश्यक आहे. नक्की. तर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर आपण या सगळ्या जणांचे जे आहेत मत काय आहे, एकूण प्रतिक्रिया ऐकलेली आहे. द इंडियन स्टोरी यामध्ये देखील यालाच घेऊन जे आहे अवेअरनेस करण्यात आलेला आहे आणि तुकाराम मुंडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेड जे आहे ते करत आहे. जे भेसळयुक्त अन्न आहे त्याच्यावर छापेमारी होत आहे आणि त्यामधून लोकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवेअरनेस झालेला आहे. परंतु या चित्रपटातून देखील मोठ्या प्रमाणात लोक अवेअर होतील आणि कितपत कायदे कडक होणं गरजेचं आहे हे देखील लोकांनी सांगितलेलं आहे. आणि कशा प्रकारे आपण भेसळ थांबवू शकतो, भेसळयुक्त अन्न आपल्या मुलांना देण्यापासून थांबवू शकतो हे देखील लोकांनी सांगितलेलं आहे. काही महिला होत्या, काही म्हणजे पालक वर्ग होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात. त्यांनी कशा प्रकारे आपण अवेअर राहू शकतो आणि कायदे किती कडक असायला हवे याबद्दल देखील माहिती सांगितली आहे. आणि नक्कीच जागरूकता ही गरजेची आहे. त्यामुळेच आपण आपलं जे अन्न आपण जे खातो ते कितपत पौष्टिक आहे किंवा किती केमिकल मुक्त किंवा भेसळ मुक्त आहे यावरही आता सगळेजण अवेअर होताना आपल्याला दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या एकूणच त्यातून. आणि नक्कीच द इंडियन स्टोरीमधून देखील मोठ्या प्रमाणात अवेअरनेससाठी जो आहे फायदा किंवा मदत जी आहे ती होणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.